Hello everyone, welcome to RMS Tutorials. In today's lecture, we are going to see unit number 1, Introduction to Database. The points, last 2 points, which is architecture and data models. Okay, let's go to our topic. So yes, in the two-tier architecture, we can see we have two levels, which is client side and we have two sides, which is client side and server side. We have the both contents which just like ह्याच्यामध्ये आता क्लायंट आहे. क्लायंट आपण भरपूर क्लायंट एन नंबर ऑफ क्लायंट्स आपण घेऊ शकतो आणि ते एन नंबर ऑफ क्लायंट्स काय करतात, त्यांना जर कुठल्या गोष्टींची रिक्वेस्ट पाहिजे असेल किंवा ट्रान्झॅक्शन ऑफ डेटा करायचं असेल बिटवीन टू एंटिटीज विच इज क्लायंट अँड सर्व्हर, जे की आपण डेटा सोर्सही आपण म्हणू शकतो, वेअर हाऊस पण आपण म्हणू शकतो. तर हे वन साइड आहे, वन वे आहे. म्हणजे इथे आपण काय करू शकतो, फक्त रिक्वेस्ट करू शकतो कुणाला, तुमच्या सर्व्हर साईडला, विच इज नथिंग बट डेटा सोर्स. ओके, हे आहे टू टायर आर्किटेक्चर. आणि त्याच्याच कंपॅरिझनमध्ये थ्री टायर आर्किटेक्चरमध्ये काय करतोय आपण, थ्री टायरमध्ये क्लायंट आणि सर्व्हरचं तर वे आहेच, बट द थर्ड पार्टी इंटरॅक्शन विच इज नथिंग बट ॲप्लिकेशन सर्व्हर. म्हणजे इथे प्रत्येक डिफरंट ॲप्लिकेशनला त्याचा एक सर्व्हर त्यांनी इथं क्रिएट केलेला आहे. म्हणजे डेटा सोर्स पण आहे आणि सर्व्हर पण आहे. ह्याच्यामध्ये क्लायंट सर्व्हरला पहिलं मेसेज करणार आणि मग सर्व्हर पुढे डेटा सोर्समध्ये ते सर्टन डेटा फाइंड करणार आणि मग त्याला क्लायंटला रिप्लाय करणार. तसं टू टायरमध्ये नव्हतं. टू टायरमध्ये डायरेक्ट ट्रान्झॅक्शन होतं बिटवीन क्लायंट अँड डेटा सोर्स. बट हिअर वी हॅव क्लायंट, सर्व्हर अँड डेटा सोर्स ओव्हर हिअर. This is the difference between two tier and three tier architecture. Okay. The next point is data models. Data models काय करतं किंवा काय आहे ही कन्सेप्ट. Data model is used to define how data is stored, organized and accessed in DBMS. म्हणजे डेटा मॉडेल काय करतं की ते डिफाईन करतं की कसला डेटा, कुठला डेटा कसा स्टोअर केलाय, कसा ऑर्गनाईज केलाय, त्याला कोण ॲक्सेस करू शकतं किंवा काय यूज आहे त्याचा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये, ते सांगण्याचं काम डेटा मॉडेल्स करतं. मग इथं आपल्याकडे डेटा मॉडेल्सचे 3 टाईप्स आहेत, हेरार्चिकल, नेटवर्क अँड रिलेशनल मॉडेल. ठीक आहे, इथे आपल्याला 3 पॉईंट्स आहेत, 3 कन्सेप्ट आहेत, टाईप्स आहेत, ते आपण वन बाय वन बघू. ठीक आहे, इथं आता हेरार्चिकल डेटा मॉडेल आणि नेटवर्क डेटा मॉडेल दिसतात. राईट. हेरार्चिकल डेटा मॉडेलमध्ये काय करतोय आपण, हेरार्चिकलमध्ये तुम्ही बघताय एका नोडला, एका डेटाला कसं डिस्ट्रीब्यूट केलाय इनटू सब मोड अँड देन इनटू अनदर सब मोड्स. म्हणजे हेरार्चिकलमध्ये टॉप टू बॉटम अप्रोच आहे, वरतून डेटा डिस्ट्रीब्यूट होतोय. लाईक आता एक्झाम्पल, एक खूप मोठा लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आहे, पण त्याला तो डिस्ट्रीब्यूट केला जातोय सब कंटेंट्समध्ये. सेम विथ नेटवर्क डेटा मॉडेल. नेटवर्क डेटा मॉडेलमध्ये काय होतं की हे जे सगळे मॉडेल्स आहेत आपले, ते इंटरकनेक्टेड आहे. इथं तुम्ही एंटिटीज बघताय, मॅनेजर, एम्प्लॉय, डिपार्टमेंट, व्हॉट एव्हर दी एंटिटीज. हे काय करतोय आपण, एंटिटीज एकमेकांसोबत कनेक्टेड आहे. दॅट इज नथिंग बट नेटवर्क डेटा मॉडेल. हे काय झालं, हे झालं तुमचं नेटवर्क डेटा मॉडेल. ओके. आता नेक्स्ट पॉइंट आहे, व्हॉट इज डेटा मॉडेल ॲट ॲक्च्युअल. The relational data model organizes information into two-dimensional table. म्हणजे रिलेशनल मॉडेल म्हणजे काय, दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ डेटा मॉडेल. रिलेशनल डेटा मॉडेल म्हणजे तुमचं जे डेटा आहे त्याला टेबल फॉर्मॅटमध्ये ऑर्गनाईज करणं, त्या इन्फॉर्मेशनला त्याच्यामध्ये स्टोअर करणं. मग टेबल म्हटलं की काय, तुमचे रोज आणि कॉलम्स. राईट. आणि मग इट लिंक्स रिलेटेड डेटा पॉइंट्स, सेपरेट टेबल्स युझिंग unique keys or related structure, a query language for query and data management. मग तेच काय करतो आपण, तो जो डेटा आहे जर त्यांना एकमेकांसोबत रिलेट करायचं असेल तर आपण कीज यूज करतो, किंवा काही क्वेरीज आल्या असतील तर आपण काही क्वेरी लँग्वेज, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज विच इज SQL, ते आपण यूज करतो आणि मग आपण आपला डेटा इफिशियंटली यूज करतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मॉडेल्स आहेत. राईट. कुठले मॉडेल्स आहे रिलेशनलमध्ये, एंटिटी रिलेशनशिप, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, रिलेशनल, हेरार्चिकल आणि डायमेन्शनल. एंटिटीमध्ये डायरेक्टली तुम्ही बघता इथं 1 to 1 होते, इथं मेनी टू वन. राईट.
इथं 1 to many आणि इथं many to many, राईट. हे सगळे काय झाले आपले, हे टाइप्स झाले कशाचे, रिलेशनल मॉडेलचे. ठीक आहे. आणि हा जो लास्ट कन्सेप्ट आहे तो आहे रिलेशनल मॉडेलमध्ये आपला डेटा ॲट ॲक्च्युअल कसा स्टोअर केला जातो. आता हा एक टेबल आहे. हे जे वरती दिसत आहेत हे तुम्हाला काय दिसत आहेत, हे सगळे आहेत तुमचे डोमेन्स विच आर ऑल्सो नोन ॲज ॲट्रिब्यूट्स, कॉलम्स और ॲट्रिब्यूट्स. हे जे आहेत हे सगळे कॉलम्स आणि ॲट्रिब्यूट्स आहेत. ह्याच्या आतमध्ये जे स्टोर्ड आहे हे गुगल, ॲमेझॉन, ॲक्टिव्ह, इनॲक्टिव्ह, हे सगळं आपला ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन डेटा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याला रोज किंवा टपल्स असं पण आपण म्हणतो, ट्युपल्स किंवा टपल्स असंही म्हणू शकता. त्यानंतर हे जे आहे कस्टमर आय डी, हे काय झालं, त्या टेबलचा हा प्रायमरी की झाला. ओके. त्यानंतर हे जे कॉलम्स आहेत जे आपण ॲट्रिब्यूट्स म्हणतोय, त्या ॲट्रिब्यूट्सला काही डोमेन असेल. लाईक आता इथं नेम आहे, तर नेमचा डेटा टाईप काय असेल, ऑब्व्हियसली वॅर कॅर किंवा कॅर, राईट. तर ते काय झालं तुमचं डोमेन. सो हे जे सगळं आहे, हे जे लेबलिंग आपण केले, हे जे सगळ्या गोष्टी आपण कन्सेप्ट बघितल्या ह्या एका टेबलमध्ये, हे काय आहे तुमचं रिलेशनल मॉडेल आहे. काय आहे, रिलेशनल मॉडेल. ओके. सो दॅट्स इट. This was our unit number 1. We have almost covered all these points over here. Okay. And soon we will be starting unit number 2. त्याची तुम्हाला सेपरेट व्हिडिओ येईल, सेपरेट लेक्चर येईल. ओके. तो खरंच पहा. आणि येस, भरपूर जणांनी टेलिग्राम जॉईन केलेला नाही आहे अजूनही. तर आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू जॉईन टेलिग्राम लिंक विच आय विल बी शेअरिंग इन द डिस्क्रिप्शन. ओके. ऑल्सो आय रिक्वेस्ट की त्या टेलिग्रामला जॉईन केल्यानंतर मी नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी पाठवणार आहेत. सो बी इन टच विथ दॅट. ऑल्सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब द चॅनल अँड फॉरवर्ड टू युअर फेलो फ्रेंड्स. Thank you if you love this video.